यानंतर एक स्पेशल रिपोर्ट पाहूयात। आपल्यापैकी अनेकांनी स्पेशल 26 सिनेमा पाहिलेला असेल। या चित्रपटामध्ये जे दाखवण्यात आलेलं होतं तसंच प्रत्यक्षात सुद्धा घडलंय। नाशिकमधल्या एका व्यापाऱ्यासोबत काय घडलंय पाहूयात। नाशिकमधल्या एका व्यापाऱ्यानं पोलिसात धाव घेतली। 70 लाख रुपयांची लूट झाली होती। व्यापाऱ्यानं पोलिसांना सांगितलं की ज्या लोकांनी त्याला लुटलं होतं त्यांनी आपण ईडी अधिकारी आहोत असं सांगितलं। हे ऐकून पोलिसांनाही स्पेशल 26 सिनेमा आठवला आणि त्यांनी लगेच तपासाला सुरुवात केली। पंचवटी पोलिसांनी फक्त 4 दिवसात 4 अटक केली। यात एका महिलेचाही समावेश आहे। उमाशंकर वर्मा, सुजित कुमार दुबे, निलेश पका आणि संगीता अहिरे अशी त्यांची नावं आहेत। एक आरोपी नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानुसार गोपनीय ही माहिती मिळाली आणि हा आरोपी मुंबईला परत गेल्याची खात्री मिळाल्याने जोगेश्वरी, अंधेरी, डोंबिवली आणि वसई विरार परिसरातून 3 आरोपींचा शोध घेण्यात आला। त्यानंतर आरोपी स्थलांतर करीत असल्याने पथके त्यांचा मागोवा घेण्यात येत होते। तर असे एकूण आपण 4 आरोपींना आपण अटक केलेली आहे। या गँगला पकडण्यासाठी पोलिसांनी व्यवस्थित प्लॅन केला होता। 2 दिवस नाशिक पोलिसांची टीम वसई विरारला मुक्कामी होती। मात्र तोपर्यंत ही गँग नाशिकला पळाली। पोलीस पुन्हा नाशिकला आले। आरोपींवर पाळत ठेवण्यासाठी एका पोलिसाने चक्क वडापाव विकला, दुसऱ्यानं पाण्याच्या बाटल्या विकल्या। बाकीचे पोलीस बस स्टँडवर सामान्य प्रवासी म्हणून फिरत होते। यामध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश होता। आरोपींकडून 55,10,000 रुपये एकूण रोख रक्कम, त्यात गुन्ह्यात वापरलेली सरकारी देवा असलेली इनोव्हा कार, रिव्हॉल्वर सदृश्य एक शस्त्र आणि MP5 रायफल सदृश्य एक शस्त्र। ही MP5 म्हणजे अतिशय सोफिस्टिकेटेड ही रायफल आहे। तिचीच ही प्रतिकृती बनवून अशी रायफल जे फिर्यादींना किंवा इतरांना घाबरवण्यासाठी करण्यात येत होतं। तर हे सर्व आपण एकूण 82,10,000चा मुद्देमाल या सर्व आरोपींकडून जप्त करण्यात आलेला आहे। चित्रपटात दाखवतात त्या पद्धतीनेच ही गँग लोकांना लुटत होती। तर दुसरीकडे चित्रपटाप्रमाणेच सापळा रचत पोलिसांनी या सर्व आरोपींना वेषांतर करत रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले। अखेर 4 दिवस चाललेल्या संपूर्ण ऑपरेशन नंतर सर्व आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे। पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी सगळी माहिती भडाभडा ओकली। आरोपींकडे जवळपास 82 लाखांचा मुद्देमाल असल्याचं पोलिसांना कळालंय। यात 55 लाख रोख रक्कम आहे। याशिवाय अंबर लाईट असलेली इनोव्हा, बंदुकीसारखे दिसणारे शस्त्र आणि MP5 रायफल जप्त करण्यात आली आहे। याशिवाय आरोपींकडे विविध सरकारी खात्यांचे बनावट ओळखपत्र आणि शिक्केही सापडलेत। उमाशंकर वर्मा हा या गँगचा म्होरक्या आहे। वर्मानं अनेकांना सरकारी नोकरीचा आमिष दाखवून गंडवलंय। नाशिकमधल्याच एका महिलेलाही असंच त्यानं गंडवलं होतं। वर्माने कोणार्क नगर मधील एका महिलेला नोकरीचे आमिष दाखवत फसवले होते। नंतर वर्मा आणि संगीता यांच्यामध्ये प्रेम संबंध निर्माण झाले आणि त्यानंतर ती देखील यांच्या गँगमध्ये सामील झाली। या गँगनं आणखी किती जणांना फसवलंय, इतर राज्यातही या गँगनं कोणाकोणाची फसवणूक केली आहे का याचा पोलीस शोध घेतायत। तपासाला वेग आल्यानंतर या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही। राहुल वाघ, NDTV मराठी, नाशिक।